बिझनेसचा एकूण नफा मोजायचा आहे, मग एसक्यूएल मधील सम फंक्शन तुम्हाला आलंच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, रिपोर्टिंग आणि डॅशबोर्डसाठी TCS आणि Amazon सारख्या कंपन्यांमध्ये सम फंक्शनवर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. आज आपण पाहणार आहोत की संपूर्ण सेल्सचा टोटल रेव्हेन्यू सेकंदात कसा कॅल्क्युलेट करायचा. प्रश्न अगदी सरळ आहे. डिस्प्ले टोटल रेव्हेन्यूज हे अगदी तुमच्या महिन्याच्या किराणा मालाचं बिल टोटल करण्यासारखं आहे. तर इथे आपण हजारो ट्रान्झॅक्शनची बेरीज करतोय. प्रत्येक ऑर्डरची बेरीज करून एक फायनल आकडा हवा आहे, एक फायनल व्हॅल्यू हवी आहे. चला तर मग ही क्वेरी लिहूया. सिलेक्ट सम फंक्शन SUM राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉलमचं नाव. तर कॉलमचं नाव काय आहे इथे? टोटल अमाऊंट. फ्रॉम टेबलचं नाव आहे ऑर्डर्स. सम फंक्शन सर्व नंबर्सची बेरीज करतं आणि ॲज कीवर्ड वापरून आपण त्या कॉलमला प्रोफेशनल नाव देतो. रन केल्यावर तुम्हाला बिझनेसचा एकूण रेव्हेन्यू एका सिंगल व्हॅल्यू मध्ये दिसेल. इंटरव्ह्यू मध्ये तुमचं नॉलेज दाखवायचंय तर ही सिनियर प्रो टिप नक्की लक्षात ठेवा. नेहमी सांगा, सम फंक्शन नल व्हॅल्यूज इग्नोर करतं, पण जर तुम्हाला क्लीन डेटा हवा असेल तर NVL किंवा कोलिस वापरून नलला 0 मध्ये कन्व्हर्ट करणं ही बेस्ट प्रॅक्टिस आहे. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा बरं का. एम्प्लॉईज टेबल मधून सर्व कर्मचाऱ्यांच्या सॅलरीची बेरीज म्हणजे टोटल सॅलरी काढण्यासाठी SQL क्वेरी लिहा. तुमचं उत्तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा. प्रॅक्टिस करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.